सुपरफास्ट न्यूज, जनसामान्यांचा आवाज। शेवगाव तालुक्यातील मुंगी गावाचे शिवारात एका इसमाचे शेतामध्ये गांजाची झाडे लावली अशी गुप्त बातमी मिळाली। पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी पथक स्थापन करून शेवगाव तालुक्यातील मुंगी शिवारात छापा टाकून शेतातील शासनाची बंदी असलेले गांजाची झाडे आढळून आली। यामध्ये 8,96,000 रुपये किमतीचे गांजा जप्त करून एका इसमाला ताब्यात घेतले। सविस्तर वृत्त असे की मिळालेली बातमी खरी असल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपी नामे मुकुंद विनायक होळकर, राहणार मुंगी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर यास पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडील सदर गांजाच्या झाडाबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरची झाडे ही माझे मालकीचे शेत गट नंबर 85 मध्ये शेतात लागवड केलेली आहेत। तुम्ही माझ्या सोबत चला, ते मी दाखवून देतो। तेव्हा आमचेकडील पोलीस स्टाफ व शासकीय पंचासमक्ष आरोपीने त्याचे शेतातील गांजाची झाडे दाखवली। तेव्हा आमची व पंचाची खात्री झाल्याने सदर गांजाची झाडे ताब्यात घेऊन त्याचे 2 पंचासमक्ष वजन करून ताब्यात घेण्यात आले। त्याचे वजन खालीलप्रमाणे: एकूण गांजाची झाडे 94 लहान मोठी हिरवी झाडे व 3 सुकलेली झाडे 5,000 रुपये प्रति किलो। त्याचे एकूण वजन 179 किलो 24 ग्रॅम असून त्याची एकूण किंमत 8,96,200 रुपये वजनाचे असे जागीच जप्त करून शेवगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहेत। सदर आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 402/2024 NDPS कायदा सन 1985 चे कलम 20(ब) प्रमाणे आरोपी नामे मुकुंद विनायक होळकर, राहणार मुंगी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, सहाय्यक फौजदार राजू ससाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत नाकाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे, पोलीस नाईक उमेश गायकवाड, पोलीस नाईक संदीप आव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल बाप्पासाहेब धाकतोडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ढाळे, पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल बडे यांनी केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत। ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव।